हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. तर भावा बहिणींनो, काल मी एक पोस्ट टाकली, तुम्ही बघितलीच असेल. तर काल जी घटना घडली ती वाईट घटना घडली. प्रत्येकाच्या जीवनात हो का सुख दुःख चालूच आहे. आणि खरं म्हणलं तर आहे ना, तुम्ही तर बघितलं असेल, दादाचे वडील इथं यायचं बसायचं जायचं. दादाची आई दादाचे वडील आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे आता दाखवलेले आहेत तुम्हाला. त्याच्यामुळं मी काल पोस्ट टाकल्यामुळं बऱ्याच बहिणींनी ओळखलं पण त्यांना दादाचे वडील आहेत म्हणून. आणि काय झालं ह्यो मोठा प्रश्न आहे, त्यांना काय झालं. तर भाऊ बहिणींना ती अचानकच घडलं. आता तुम्हाला सांगते, काल आहे ना दादाचे वडील दिवसभर ह्याला सगळ्यांना बोलणं चालणं केलं. सरपणाला गेलं, सरपण आणलं गाडीवर. आणि तुम्हाला सांगते अचानकच ही घटना घडली अशी. पण त्यांचं आहे ना बऱ्याच दिवसापासून दुखत होतं भाऊ बहिणींना. चांगलं नाही नाही म्हणलं तरी वर्ष झालं असेल त्यांचं दुखत होतं. त्यांना गोळ्या औषधं खाऊन ती राहायचं. त्यांना काहीतरी हृदयाच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम होता. सारखा दम लागायचा, दम छटायचा, हातपाय गळायचा, हातपाय सुजायचं, असं हृदयाच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम होता दादाच्या वडिलांना. पण तरी पण त्यांनी बळच्या नेटाव दवाखान्यात तर जात नव्हतं. 2 वेळा दवाखान्यात ॲडमिट होतं तर दवाखान्यातनं निघून आलं. म्हणलं दवाखान्यात नाही जायचं मला, दवाखान्यात जर तुम्ही मला नेलं तर माझा मुटकुळाच बांधून आणचाल. दवाखान्याला भ्यायचं, दवाखान्यात राहत नव्हतं. त्यांनी स्वतःला तसल्ली देऊन वर्षभर आहे ना मला काय नाही झालं ह्या जोरावर त्यांनी 1 वर्षभर दुखणं काढलं, अंगावर काढलं म्हणायला काय हरकत नाही. दवाखान्यात जायचं, या तालुक्याच्या दवाखान्यात जायचं, पण त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं होतं. कशाचं आता ही नक्की कशाचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं ही नव्हतं मला माहिती. म्हणजे त्यांच्या घरच्यांनी सांगितलं तर माहिती होईल. पण ऑपरेशन कराय हृदयाच्या बाबतीतच काहीतरी प्रॉब्लेम होता. तर पहिल्यांदा एक रिपोर्ट काढला होता. पहिल्यांदा ज्यावेळेस मी पहिला रिपोर्ट बघितला होता ना त्यावेळेस त्याच्यात सांगितलं होतं हृदयाच्या बाबतीतच प्रॉब्लेम सांगितला होता. आणि काल जी घटना घडली ती अटॅकचाच प्रकार असावा. कारण की ज्यावेळेस पहिल्यांदा रिपोर्ट काढलेलं होतं त्याच्यात अटॅकचाच प्रकार सांगितला होता त्या डॉक्टरांनी. NC ही काढलेली होती ना छातीची, त्यांना सारखा दम लागायचा, हे करायचा. पण नंतर जी काय रिपोर्ट काढलेला असेल त्यांनी ती परत काय आपल्याला बघायला नाही भेटलं, दाखवलं नाही. त्याच्यामुळं माहिती नाही त्या रिपोर्टमध्ये काय आहे काय नाही. मग आता ती त्यांनाच माहिती. ती दवाखान्यात जायची, गोळ्या घेऊन यायची नुसती. मग ही काय दुखणं होतं ही नाही माहिती. पण 1 वर्षापासून ती आजारी होतं. आणि तरी पण इथं यायचं बसायचं. तुम्ही बघितलंय व्हिडिओमध्ये, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दादाचे वडील तुम्हाला. म्हणजे आता माझी व्हिडिओ इथं चालू असलं ना तर ती दिसायचं. ती व्हिडिओ ही चालू असल्यावर बसलेलं असलं तर दाखवायची मी. दादाची आई दादाचे वडील ही आहेत बसलेली. तुम्हाला सांगते, काल अचानक ती खुर्चीवर मोबाईल बघत बसलं होतं. खुर्चीवर अशीच खुर्ची हो का, ही जशी खुर्ची आहे ना अशीच खुर्ची होती. आणि खुर्चीवर मोबाईल बघत बसलेला माणूस डायरेक्ट आहे ना असा, डायरेक्ट खुर्चीवर असा पाठीमागं टिकून तोंड वाचलं होतं हो का, असं तोंड वाचलं, डोळं वाचलं आणि जीव सोडून दिला. मोबाईल बघत बघत. कुणाला पण विश्वास बसणार नाही. आम्हाला विश्वास बसाना अजून दादाचे वडील वारलेत, मग गेलेत म्हणून. सगळ्यांना शेवटचा निरोप दिला दादाच्या वडिलांनी. दादाचे वडील म्हणजे त्यांच्या दुखण्यातून मुक्त झालं म्हणायला काय हरकत नाही. पण भाऊ बहिणींनो, काल ही जी घडली ना घटना, रात्री कंप्लीट 2-3 वाजले असतील. 2 वाजल्या होत्या, 2 त्यांना म्हणजे ही करायला 2 वाजल्या रात्री. आता पाऊस पण चालू. आणि त्याच्यात तुम्हाला सांगते, काल सगळ्यांना ज्यांना नाही बोलायचं त्यांना सगळ्यांना बोलून घेतलं त्या दादाच्या वडिलांनी. चहा पिलं, चहा बिस्किट खाल्लं. दादाच्या आईनं दळाने हिथून दळून नेलं माझ्याकडून. मी झंपर शिवत होती, म्हणजे दळणं दळली मी. दादाच्या आईनं नेलं दळून. भाकरी केल्या दादाच्या वडिलाला दादाच्या आईने.
परत कालवण केलं. आणि दादाचे वडील बसलं चहा बिस्किट खाऊन खुर्चीवर मोबाईल बघत बसलेला माणूस कुणाला तरी वाटेल का? मोबाईल बघत बसलेला माणूस कुणाला तरी वाटेल का जाईल म्हणून? हा, तर तुम्हाला सांगते, मोबाईल बघत बसला आणि दादाची आई काय आवाज देत होती दादाच्या वडिलांना. तर दादाचे वडील काय देईनात, काय नाही, हात असं खाली पडलेलं, मोबाईल पडलेला खाली, आणि डायरेक्ट खुर्ची जागेवर तोंड वाचलेलं, डोळं वाचलेलं, आणि तिथंच असं झोपलेवानी असं ही करून तोंड वाचून खुर्चीवर बसल्या जागेवर जीव त्यांचा निघून गेला. म्हणजे ह्यो अटॅकचाच प्रकार असावा. तर दादाची आई घाबरली, तिने आवाज दिला, काय दादाच्या वडिलांनी दिली नाही. मग नाही दिल्यावर दादाची आईनं जाऊन तिच्या म्हणे झोपल्यात का काय? मोबाईल बघत बघत दादाच्या वडिलाला झोपायची सवय होती, म्हणजे होती ती मोबाईल आपलं बघत पिक्चर लावायचा आणि झोपायचं तसंच मोबाईल लावून. मग तिला वाटलं झोपल्यातच का काय, ती गेली, हलावलं, तिच्या म्हणे झोपल्यात. मग तिने बघितलं वर डोळ्याकडं, डोळं तोंड, तर तोंडन ती डोळं वाचलेलं होतं. तर ती घाबरल्यावर मी इथं जम्पर शिवत होते, दळणं दळून आली, तिचं दळण दळून दिलं, बाकीच्याची दळणं दळली, आणि मी इथं जम्पर शिवत होती. आता इथून तुम्हाला सांगते, इथून काय लय लांब नाही हो का, खिडकीतून बघा त्यांनी काल सरपान हे आणलेलं, गाडी सुद्धा तशी बघा, तिथं गाडी दिसते, आणि तिथं सरपानाचं वजन पलीकडून टाकलंय, तुम्हाला दाखवते बघा, दिसतंय का गाडीच्या शेजारी सरपान बघा. आणि तशीच गाडी, त्यांची तब्येत खराब झाली असेल, त्यांना सांगितलं होतं डॉक्टरने लय दवदव करायची नाही, हे नाही, असा दम छटायचा आहे त्यांचा. तर तसंच तुम्हाला सांगते, दादाची आई दोघं सरपणाला गेलेले. ती आता घरी दोघच इथं. मग सरपान घेऊन आल्यावर ही अशी घटना घडली. पण ती अटॅकचाच प्रकार झाला असावा, कारण की, आणि मग दादाची आई घाबरल्यावर मग दादाची आईने मी इथं जम्पर शिवत होती आणि खिडकी उघडीच होती, आणि मग तिने पियाला हाक मारली, पूनम कुठं आहे, आणि मी खिडकीत असल्यामुळं मला लगेच आवाज आला. मी म्हणलं काय झालं म्हणली, दिवकुळ्या बोला ना, काय झालंय म्हणली, बघा ये डोळं तोंड त्यांनी वाचलंय. मग मी भावा बहिणीनं हो का जम्पर शिवत होती, हो का, हाय असा जम्पर टाकला, असाच सरकावलं पुढं आणि पळत गेली. तिकडून मी, आमच्या शेजारची बाय आली, आम्ही दोघी जण गेलो, ती बायान मी, आणि दादाची एकटीच होती तिथं. आणि मग गेल्यावर बघितलं तर मी नाकाला हात लावल्यावर तुम्हाला सांगते, श्वास बंद झालेला होता. मग आता नाकाला हात लावला, परत मी पोटाला हात लावून बघितलं, तर पोट पण हालत नव्हतं, बंद झालं होतं. मग मला बी समजाना ना, मला पण घाबरल्यासारखं व्हायला लागलं, हातपाय थरथर कापायला लागलं. एक तर तुम्हाला सांगते भावा बहिणींनो, लगेच हो का आपल्या जीवनात ज्या काय अशा दुःखाच्या घटना घडलेल्या असतात ते समोर दिसायला चालू होत्या. आणि तिथं शहाणं सुरतं असं, म्हणजे ज्याला समज असेल अशी माणसं पण कुणी नव्हती. ती शेजारची एक बाई आलेली होती, आणि ती शेजारची होती, आणि मी आणि दादाची आई, आणि मग अजून 2-3 माणसं गोळा झाली, पण असं समोर कुणी जवळ गेलं नाही ना. मग मी गेल्यावर मग घाबरल्यासारखं माझा हातपाय लटलाट कापायला लागले. मी म्हणलं काय झालं काय नाही. तुम्हाला सांगते, मग ती श्वास ही बंद झाला, पापणी पडाना, डोळं असंच वाचलेलं होतं, तोंड वाचलेलं होतं. मग मला घाबरटपणा आला. मी म्हणलं डॉक्टरला, पण त्यांना म्हणलं डॉक्टरला बोलवा, पण डॉक्टरला बोलवाय हीच नाही झालं, ती गेलेलंच होतं ना. आणि मग सगळी म्हणली, मग बाकीची 4 आजूबाजूची गोळा झाल्या, म्हणली गेले, म्हणलं आता काय नाही उपयोग दवाखान्यात ह्याच्यात कुठं नेऊन. तुम्हाला सांगते, डोळं झाकलं त्यांचं. मग मी डोळं झाकलं, तोंड झाकलं, आणि मग खुर्चीवर दारात बसलेलं होतं, दाराच्या तोंडीच खुर्चीवर. मग आम्हाला बाहेर काढता येईना. आम्ही बळच आमच्या ते शेजारच्या एका बाईने, आणि एक शेजारचा माणूस होता, आणि मी, तर आम्हा तिघाला आहे ना, म्हणजे ती खुर्चीवरून उचलता येईना, बाहेर काढता येईना. तसंच बळ धरून आम्ही बाहेर काढलं त्यांना, आणि बाहेर मग झोपावलं. पण तरी पण आहे ना, परत बाहेर आणल्यावर
असा विश्वास बसना की बाबा खरंच काय झालंय नेमकं काय, असा विश्वास बसत नव्हता. मग मी अशी छाती दाबली, छाती पण असं छाती दाबली की आहे ना तोंडातून घोरल्यासारखा आवाज यायचा. छाती दाबली मी 2-3 वेळा असं छाती दाबली. मी सगळ्यांना म्हणायचे अहो म्हणलं छाती दाबल्यावर असा आवाज येतोय तोंडातून घोरल्यासारखा, बघा ना म्हणलं काय झालंय. आणि मला आता इथं कुणाला एवढं समज आहे तर सगळ्यांनी, पण बाकीची म्हणली ती छाती दाबल्यामुळं ती तोंडातून नाक ह्याच्यातून जीव गेलाय म्हणली डोळ्यातून, त्याच्यामुळं ती आवाज येतोय. काही नाही म्हणली गेलाय. आणि ती बाकीची हालचाल सगळी स्टॉप झाली होती, बंद. मग त्याच्यामुळं काही एवढं म्हणजे विश्वासच बसना ना की बाबा आता बोलणारा, आता बोलतोय माणूस आणि अचानक जर अशी घटना घडते, मग विश्वासच बसत नव्हता. भाऊ बहिणीनं कुणाचाच विश्वास बसना, अजून सुद्धा बसना की बोलणारा म्हणजे एवढं दुखत होतं तरी ती आहे ना सगळ्या हिंडत फिरत होतं ती दादाची वडील, असं घरी बसत नव्हतं. सारखं हिंडाय फिराय त्यांना लागायचं, गाडी जा, त्यांना गाडी आवडत नाही. पण त्यांचं दुखत होतं लय, मात्र एवढं मात्र खरं त्यांना वेदना व्हायच्या लय. रात्रीची रात्र रात्र झोप येत नव्हती, सारखं पोट 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 करायचं, पोट दुखतंय. आणि रात्रभर झोप येत नव्हती त्यांना. पण त्यांना दुखणं काय होतं ह्याचा अजून आपल्याला तर तपास नाही, कारण की रिपोर्ट बघितल्यावर तपास लागतो. पहिल्या तुम्हाला सांगायचं झालं तर ती सरकारी दवाखान्यात पहिला एक रिपोर्ट काढलेला होता ना, ती तेवढाच मी बघितलेला आणि तेवढाच मला दाखवलेला त्यांनी. पण ती रिपोर्टमध्ये वाचल्यावर जरा मी पण थक्क झालती. त्यांनी डॉक्टरांनी पण त्यांना अटॅक येण्याची शक्यता सांगितलेली होती त्याच्यात रिपोर्टमध्ये, म्हणजे त्यांची लक्षणं बघून. पण ही कालचा पण अटॅकच असेल, कारण की अचानक जर जाग्यावर माणूस जातोय म्हणल्यावर, आणि लघवी पण झाली होती ना त्यांची. तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं, हो का माणसाच्या जीवनात काही खरं नाही. आत्ता बोलत बोलत कुणाला काय होईल सांगता येत नाही. ती माणसाची म्हण आहे, वल्ली माती आणि हजार गती. काल ही घटना घडल्यावर हा पायाखालची जमीन सरकली, असा हातपाय लाटलाट कापाय लागलं. कुणाला बोलावं कुणाला काय करावं कळाना. रात्रभर तुम्हाला सांगते साधमूत तसंच. आता मी गेली होती समोर, साधमूत तसंच दादाच्या वडील डोळ्या मोहर दिसायचं. तसंच खुर्ची बसलेलं, खुर्ची पडलेलं. आणि त्याच्यात तुम्हाला सांगते ती झालं, पण ती आपल्या जीवनात घडलेल्या गोष्टी सुद्धा अशा समोर येते. असं मन ध्यान कशावर लागत नाही, सारखं असं म्हणजे लय कस तरी उचलून टाकलेवानी होतं या. तरी पण तुम्हाला सांगते असं, मग असं कामावर ह्याच्यावर कशावर लक्ष लागत नाही. पण आता बऱ्याच बहिणीने, काल मी आहे ना तेवढ्या म्हणजे रात्रीच्या 10-10:30च्या सुमारात ती पोस्ट टाकली असेल, दादाच्या वडिलांचे पोस्ट टाकली होती. तर बऱ्याच बहिणींनी विचारलं मला, पूनमताई काय झालं. तर का असं झालं जे आता मी तुम्हाला सांगितलंय ना, अशाच पद्धतीनं काय झालं हे मला पण एवढं माहिती नाही. पण ती असं वाटतंय की अचानक जर काय गोष्टी घडल्या तर ते अटॅकच असू शकतोय असं वाटतंय मला पण. आणि बाकीचे बी सगळे म्हणतात अटॅकच झाला. म्हणजे बोलत चालत माणूस जर जाग्यावर जर जात असेल तर काय समजायचं. पण ती आता दुखणं बी होतं 1 वर्षभर त्यांना, त्याच्यामुळं काही एवढं आपल्याला सांगता येत नाही की नेमकं काय होतं काय नाही. पण आता शेवटी काय म्हणतात का नाही, माणूस सगळ्याला तिथंच जायचं एक ना एक दिवस. ज्याचा त्याचा टाईम फिक्स केलेला आहे देवाने. देव कधी देवावर येऊ देत नाही. तरणा मी जातोय, म्हातारा बी जातोय भाऊ बहिणीनं. पण माणूस आहे तर माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत कसं आहे